आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर राज्यातले जे सर्वात मोठे नेते आहेत ते सुद्धा या बैठकीसाठी असणार आहेत। आपण मंचावरती जर बघितलं तर या सगळ्या नेत्यांची या ठिकाणी व्यवस्था रचना ती सुद्धा करण्यात आलेली आहे। अमित शहा स्वतः या बैठकीला संबोधित करणार आहेत। या बैठकीसाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशोकराव चव्हाण, पंकजा मुंडे आणि त्याचबरोबर विनोद तावडे हे सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि इतर जर बघितलं तर हे सर्वच मोठे नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत प्रीतम मुंडे आहेत, माजी खासदार। बैठकीचं आयोजन केलेलं आहे, चांगली बैठक आहे, जवळपास सगळेच पदाधिकारी आलेत, काय सांगाल? नाही, आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवरती पक्ष संघटनेचा आढावा घेणं, त्याला मजबूती देणं आणि प्रेरणा देणं या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची आज इथे बैठक आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद आपल्याला दिसतोच। पक्षाची संघटनात्मक बैठक आहे, मात्र तुमच्याबद्दल एक प्रश्न निर्माण होतोय, तुम्ही विधानसभा लढवणार की काय? हा विषय काय आजच्या बैठकीत चर्चेला येईल असं मला वाटत नाही। आज संघटनेच्या बैठकीमध्ये अमित भाई आम्हाला काय मार्गदर्शन करतात, विधानसभेच्या दृष्टीने पुढील कुठल्या सूचना देतात, हे सगळे ऐकण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांप्रमाणे मी सुद्धा इथे उपस्थित आहे। तर अशा पद्धतीने हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि एक महत्त्वाची बैठक जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडते आहे, ज्याला भारतीय जनता पार्टीचे सर्वच मोठे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।